नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चव्हाण मॅथ्स इंडिया युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज पाहणार आहोत आपण हाऊ टू फिल व्हेरिफिकेशन फॉर्म, फोटोकॉपी आणि रिट्रेसर। बघा, एक्झामचा रिझल्ट लागल्यानंतर तुमचं जे सात दिवसानंतर चालू होतं बघा, जे व्हेरिफिकेशन फोटोकॉपी रिट्रेसर, त्याचा फॉर्म कसा भरावा ते बघणार आहोत आपण। बघा, युनिव्हर्सिटी आहे KBCNMU जळगाव, ठीक आहे। बघा, याच्यामध्ये तुमच्याकडे हा डॅशबोर्ड दिसतोय, तर डॅशबोर्ड मध्ये तुम्हाला आपण व्हेरिफिकेशन कसं करायचं आहे, फोटोकॉपी कसं करायचं आहे आणि रिट्रेसरचं कसं करायचं आहे। बघा, एक्झाम दिल्यानंतर तुमच्या रिझल्ट मध्ये फेल किंवा कमी मार्क पडले असेल तर तुम्ही व्हेरिफिकेशन करू शकता, फोटोकॉपी मागू शकता आणि रिट्रेसलचा फॉर्म भरू शकता। व्हेरिफिकेशन मध्ये काय की फक्त तुमच्या मार्कचं व्हेरिफिकेशन करणं, की एखाद्या वेळेस मार्क देताना टीचर ज्यावेळेस चेक करतो त्यावेळेस तुमचं जर मार्क मध्ये कमी जास्त असेल, तुम्ही पेपर लिहिलाय चांगला पण मार्क कमी पडले, पण मार्कचे व्हेरिफिकेशन करायचं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला फोटोकॉपी भेटणार नाही, फक्त त्याच्यामध्ये व्हेरिफिकेशन होईल। दुसरं आहे तुमच्याकडे फोटोकॉपी, म्हणजे तुम्ही कोणता पेपर, तुमचा जो पेपर आहे तो टीचरनी कसा चेक केला आहे तुम्हाला याचा फोटोकॉपी भेटेल। आणि फोटोकॉपी भेटल्यानंतर तुम्हाला रिट्रेसर म्हणजे काय, जी फोटोकॉपी भेटलेली आहे त्याला परत रिचेकिंग करणे, म्हणजे चेकिंगला परत पाठवणे, त्याला म्हणतो आपण रिट्रेसर। तर रिट्रेसर म्हणजे काय की अगेन याची काही गरज नाही सध्या, की रिट्रेसर म्हणजे काय, तुम्हाला जी फोटोकॉपी मागली आहे आणि तुमचे जर मार्क वाढत असतील तर तुम्ही रिट्रेसरला करू शकता। तर रिट्रेसरला फोटोकॉपी कंपल्सरी आहे। चला तर पाहूया आपण आता की फॉर्म कसं भरायचा। तर पहिलं काय करणार, आपण गुगलवर जाणार। आता बघा, इथं प्रोसेसनुसार मी क्रोमवर गेलो। क्रोमवर गेल्यानंतर काय सर्च करायचं तुम्हाला, बघा काय करायचं आहे, KBC। तर काय सर्च करायचं बघा तुम्हाला, KBCNMU स्टुडंट कॉर्नर। बघा, स्टुडंट कॉर्नर दिसतो तुम्हाला इथं, KBCNMU स्टुडंट कॉर्नर मी क्लिक केलं तर स्टुडंट कॉर्नरवर आल्यानंतर या पहिल्या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे, स्टुडंट कॉर्नरवर। बघा, क्लिक केल्यानंतर आपल्याकडे येईल विद्यापीठाचं पेजेस। बघा, विद्यापीठाचं स्टुडंट कॉर्नरचे पेजेस आल्यानंतर तुम्ही खाली येणार। बघा, खाली आल्यानंतर तुमच्याकडे बघा इथं सगळे आहेत, आपल्या डिग्री सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन, फी हॉस्टेल, खाली यायचं अजून एक्झामिनेशन। बघा, एक्झामिनेशन आल्यानंतर तुमच्याकडे आहे बघा खाली ऍप्लिकेशन फॉर फोटोकॉपी आणि व्हेरिफिकेशन। बघा इथं साईडला आहे, बघा साईडला आल्यानंतर इकडे क्लिक करायचं आहे ऍप्लिकेशन फॉर फोटोकॉपी आणि व्हेरिफिकेशन वर। बघा, क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे हा पेजेस आला। बघा, या पेजेसवर आल्यानंतर तुमचा पेपर जर समरचा असेल तर समर टाकायचा, तुमचा पेपर जर विंटरचा असेल तर विंटरचा असायचं, विंटरवर क्लिक करायचं। बघा, मी विंटरवर क्लिक केला। विंटरवर क्लिक केल्यानंतर तुमचा इथं सीट नंबर टाकायचा आहे आणि PRN नंबर टाकायचा आहे। बघा, 3 गोष्टी लागतील तुम्हाला, 4 गोष्टी लागतील इथं, एक PRN नंबर लागेल, एक सीट नंबर लागेल, एक मोबाईल नंबर आणि ईमेल नंबर, जो की तुम्ही ऍडमिशनच्या वेळेस दिलेला आहे तोच इथं व्हेरीफाय होईल, अदरवाईज तुमच्याकडे इथं व्हेरीफाय होणार नाही। चला तर आता मी सीट नंबर, PRN नंबर, मोबाईल नंबर आणि ईमेल नंबर टाकून देतो। बघा, याच्या अगोदर काय करायचं, पहिलं सीट नंबर टाकायचं आणि PRN नंबर टाकून व्हेरीफाय करायचं। तर मी टाकतो पहिलं। आता बघा, मी इथं सीट नंबर आणि PRN नंबर टाकला आहे, तर मी पहिलं व्हेरीफाय करून घेणार। इथं व्हेरीफाय वर क्लिक करायचं। बघा, व्हेरीफाय क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे इथं मोबाईल नंबर येतो, मोबाईल नंबर जर नाही आला तर मग तिथं तुम्ही मोबाईल नंबर टाकू शकता, ठीक आहे। तर मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेंड OTP आहे ना, त्याच्या अगोदर तुम्ही ईमेल भरून घ्यायचं। आता मी ईमेल टाकतो इथं। आता इथं बघा काय केलं, मी ईमेल टाकला, मोबाईल नंबर आहे, आता सेंड OTP वर क्लिक करायचंय। तर सेंड OTP, तुमच्या मोबाईलवर OTP येईल, तर OTP टाकायचा इथं। बघा, OTP टाकल्यानंतर साइन इन करायचं आहे। बघा, OTP टाकल्यानंतर साइन इन करायचं आहे। बघा, साइन इन केल्यानंतर तुमच्याकडे हा इंटरफेस आला, तुमचं नाव येईल, सीट नंबर येईल, PRN नंबर येईल, सगळं येईल तुमच्याकडे। आणि तुम्ही कोणत्या पेपर, बघा हे पेपर आहे तुमच्याकडे पेंडिंग, तर आपल्याला काय करायचं बघा, पहिलं फोटोकॉपी। तर इथं बघा, व्हेरिफिकेशन साठी तुमच्याकडे किती पे आहे, 100 रुपये आहे। फोटोकॉपी साठी तुमच्याकडे 150 रुपये पर सब्जेक्ट आहे। आणि रिट्रेसर साठी तुमच्याकडे किती आहे, रिट्रेसर साठी तुमच्याकडे 200 रुपये पर पेज आहे। आणि सगळ्यासाठी तुम्हाला 10 रुपये एक्स्ट्रा लागेल, ठीक आहे। तर बघा, ज्याला व्हेरिफिकेशन करायचं तो व्हेरिफिकेशनचा फॉर्म भरेल, ज्याला फोटोकॉपी मागवायची त्याला तो फोटोकॉपीची फीस भरेल, रिट्रेसलचा असेल तर रिट्रेसल। पण रिट्रेसलसाठी कंपल्सरी तुमच्याकडे फोटोकॉपी आहे, तर फोटोकॉपीसाठी तुम्ही कंपल्सरी व्हेरिफिकेशन आणि फोटोकॉपी, रिट्रेससाठी फोटोकॉपी तुम्हाला कंपल्सरी आहे, तर फोटोकॉपी मागून घ्यायची पहिलं। तर फोटोकॉपीसाठी बघा आपण फॉर्म कसं भरणार इथं, तर इथं फॉर्म बघा, इथं साईडला आहे तुमच्याकडे डॅशबोर्ड आहे, इथं बघा लेफ्ट साईडला तुमच्याकडे पेमेंट हिस्ट्री आहे, व्हेरिफिकेशन आहे, फोटोकॉपी आहे, रिट्रेसल आहे। व्हेरिफिकेशन करायचं असेल व्हेरिफिकेशनवर क्लिक करा, फोटोकॉपीवर करायचं असेल तर फोटोकॉपीवर करा आणि रिट्रेसलवर। तर मी सध्या फोटोकॉपीवर करतो, सगळ्यांची प्रोसेस सेम आहे। तर फोटोकॉपीवर क्लिक केल्यानंतर बघा, कोणत्या सब्जेक्टला करायचं आहे तुम्ही सिलेक्ट करायचा। तर कोणत्या सब्जेक्टला करणार मी, आता याच्याकडे तुम्हाला 5 सब्जेक्ट आहेत, 5 सब्जेक्ट पैकी तुम्ही मिनिमम 2 सब्जेक्टला करू शकता। तर आता मी
एक सब्जेक्ट करतो बघा. आता मला कोणता सब्जेक्ट हा 16 मार्क कमीवाला दिसतोय, तर मी 16 मार्काला क्लिक केला. क्लिक केल्यानंतर बघा तुमच्याकडे हा इंटरफेस आला. आता इथं नाही काय करायचं तुम्हाला, पे नाऊ. बघा इथं काय केलं मी, सब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर पे नाऊ केलं. तर तुम्हाला एका टायमाला एकच सॉरी 2 सब्जेक्ट करायचे असेल तर 2 सब्जेक्ट सिलेक्ट करू शकता, 3 सब्जेक्ट करायचे असेल तर 3 सब्जेक्ट करू. तुम्हाला मॅक्सिमम किती 2 सब्जेक्ट सिलेक्ट करता येईल. तर बघा मी एकच सब्जेक्ट सिलेक्ट करतोय, कारण माझा एकच सब्जेक्ट बॅक आहे म्हणून मी एकच केलेला आहे. तर मग एक केल्यानंतर बघा इथं पे नाऊ, तुम्ही 2 पण करू शकता. पे नाऊ केलं. बघा पे नाऊ केल्यानंतर आता आपल्याला फीस भरायची आहे. तर तुमच्याकडे ऑप्शन आहेत बघा, क्रेडिट कार्ड आहे, डेबिट कार्ड आहे, युपीआय आहे, नेट बँकिंग आहे, वॉलेट आहे, एवढे ऑप्शन आहे तुमच्याकडे. जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड किंवा तुमच्याकडे डेबिट कार्ड असेल तर इथं एंटर कार्ड नंबर टाकायचा आहे. आता मी युपीआय म्हणजे फोन पे, मी फोन पे नाही करतो. बघा ज्यावेळेस आपण पेमेंट करू त्यावेळेस चांगल्या नेटवर्क मध्ये यायचं आहे. बघा इथं केल्यानंतर तुम्ही क्यूआर कोडनी पण करू शकता. 2 ऑप्शन आहे आपल्याकडे. तुमच्याकडे एक तर युपीआय आयडी आहे किंवा तुम्ही क्यूआर कोडनी करू शकता. तर मी शो क्यूआर कोड करतो. क्यूआर कोड केल्यानंतर बघा क्यूआर कोड केल्यानंतर फी आता थोडं इंटरफेस येईल. तुम्ही तिकडे पेमेंट भरली तुमच्या फोन पे वर, तर इकडे तुमच्याकडे काही सक्सेस होऊन जाईल. बघा पेमेंट आला सक्सेस तुमच्याकडे. बघा इथं पेमेंट सक्सेस आलेले आहे. याची काय करून घ्यायची, तुम्ही तुमचे स्क्रीनशॉट काढून घ्यायचं. आता बघा इथं तुमच्याकडे हा पेमेंट झालेला आहे. ठीक आहे. पेमेंट आल्यानंतर आपल्याला काय करायचं, आता बघा तुमच्याकडे जो पेजेस आहे तुमच्या पेजेसवर, आता आपण डॅशबोर्डवर आलो. ठीक आहे. बघा तुम्हाला काय करायचं, तुमचा डॅशबोर्ड जर आलो मी, डॅशबोर्डवर क्लिक करायचं. तर इथं बघा तुमचा फोटोकॉपी तुमच्या याच्यावर आले डॅशबोर्डवर. तर डॅशबोर्डवर हा डाउनलोड बटन आहे, तिथून तुमच्याकडे काही फोटोकॉपी आलेली आहे. बघा तिथून डाउनलोड होऊन गेली तुमच्याकडे ही फोटोकॉपी. आता फोटोकॉपी मध्ये तर जर तुम्हाला वाटत असेल की मार्क वाढताय आपले, तर त्यानंतर तुम्ही काय करणार, रिड्रेसल करणार. किंवा तुम्हाला असं वाटत असेल की बा टीचरनी चेक करताना मार्क दिलेले नाहीये, तर तुम्ही त्यावेळेस मार्क वाढवण्यासाठी तुम्ही क्वेश्चनचे आन्सर तर बरोबर लिहिलेत पण मार्क बरोबर दिले नाही, त्यावेळेस तुम्ही व्हेरिफिकेशन करू शकता. तर तुम्हाला आता रिड्रेशन करायचं असेल तर बघा इथं तुमच्याकडे इथं डॅशबोर्ड दिसतो, डॅशबोर्ड रिड्रेशन करायचं. रिड्रेशन त्याच येईल ज्याचा आपण काय केलेलं आहे, फोटोकॉपी मागलेली. बघा आपण फक्त एकाच सब्जेक्टचं फोटोकॉपी मागितलेलं होतं, त्याच सब्जेक्टचं तुम्हाला काय आला, रिड्रेसल. तर रिड्रेसलवर क्लिक करा. बघा इथं परत सेम प्रोसेस फीसची. आता काय करणार, परत सेम प्रोसेस कशी करणार, पे नाऊ वर क्लिक करणार. 2 सब्जेक्ट असेल तर 2 येतील तुमच्याकडे, एक असेल तर 1 येईल. आता इथं माझ्याकडे एकच सब्जेक्ट होता म्हणून मी एकच केलं. इथं परत पे नाऊ वर क्लिक केलं. परत सेम प्रोसेस काय तुमच्याकडे पेमेंटची. तर पेमेंटवर कशी करणार, आपण युपीआय वर क्लिक करणार आणि परत शो क्यूआर कोड करणार. बघा इथं पेमेंट क्यूआर कोडनी तुमच्याकडे इथं सक्सेसफुली झाली. सेम सक्सेसफुली झाल्यानंतर असंच ठेवायचं. परत त्याचं काय करायचं, डाउनलोड करायचं आहे. आणि तुमच्याकडे बघा आता हा पेपर तुमचा रिड्रेसल पेपर चेकिंगला गेला आहे. तो चेक करून तुमच्याकडे 8 ते 10 दिवसात तुमच्या ईमेलला तो किती मार्क वाढलेले आहेत. जर मार्क वाढून आला असेल तर तुमच्या ईमेलला येऊन जाईल मार्क वाढून. जर नाही आला असेल तरी पण तुमच्या ईमेलला 10 ते 12 दिवसात मेसेज येऊन जाईल. ठीक आहे. व्हिडिओ आता बघा एक सांगायचं राहिलं तुमच्याकडे, की जी तुमच्याकडे फोटोकॉपी डाउनलोड झालेली आहे, तुम्ही डाउनलोड केलेली आहे, ती कशी ओपन करणार. बघा तुमच्या डाउनलोड मध्ये याच्यावर जायचं आहे, तुमच्या क्रोम मध्ये जिथून डाउनलोड केली किंवा तुमच्या फाईलमध्ये डाउनलोड होत असेल त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही काय करणार, पासवर्ड जो असतो तुमच्याकडे, जो सीट नंबर आहे तो तुमचा पासवर्ड राहील. बघा तुमचा सीट नंबर टाका इथं. बघा इथं मी सीट नंबर टाकला. सीट नंबर टाकल्यानंतर तुमच्याकडे ती फाईल ओपन. बघा ही तुमच्याकडे अशा पद्धतीने तुमच्याकडे येईल की हे क्वेश्चन आहे तुमच्याकडे आणि हे कोणत्या क्वेश्चनला किती मार्क दिलेले आहे हे तुमच्याकडे ही आन्सर शीट आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. हे तुमच्याकडे असं आहे, हे इंटरफेस दिलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.